स्वामी ओम श्री गुरुदेव दत्त. आज आपण पित्त किंवा त्याला काय म्हणून ॲसिडिटी याच्याविषयी माहिती सांगणार आहोत आणि त्याच्यावर झाडपाल्याची औषधी, झाडपाला कसा वापरता येईल किंवा त्याची माहिती सांगणार आहोत. तुम्हाला आता जे जे त्रास होतील ते सांगा, त्याच्याबद्दल होऊ शकतं ते सांगतो. पित्तामुळे जळजळ होते का? हां, पित्तामुळे पोटात खूप जळजळ होते. म्हणजे कसं, तो अग्नी पेटला जातो ना पोटामध्ये, तर तो अग्नी झाला तयार की पित्तामुळे त्रास होतो. हां, डोकं वगैरे पण दुखतंय. हां, डोकं पचनक्रिया बरोबर नाही झाली तर पित्त वाढतात. पित्त वाढले की डोकं दुखतात. पोट साफ होत नाही मग त्याने. हां, बरोबर, त्याने पोट पण साफ होत नाही. चक्कर येतात. ते काय, चक्कर येतात का? हां, चक्कर येतात ना. ते पोट साफ नाही झालं म्हणजे कसं एकदम मळमळ व्हायला लागतं. मळमळ आले की चक्कर येतात. हां, अंगावर खाज पण सुटते का त्यांनी? हो, बरोबर आहे. ते कसं आहे, पित्त जे आहे रक्तामध्ये मिसळतं ना थोडं. पित्तामुळे ते गरम होतं रक्तात, मग ते तापलं जातं थोडंसं. तर आपलं मग उष्णता निर्माण झाली की ते खाज सुटते. म्हणजे तिथली स्किन ड्राय होते. ड्राय झाली की मग खाज सुटणार, कोरडी खाज सुटणार त्यामुळे. हां, यावर तुमच्याकडे काय उपाय आहे? माझ्याकडे त्याच्यावर आहे झाडपाल्याची औषधी. हे झाडपाल्याची औषधी पित्तासाठी. हे कशी घ्यावं लागते आपल्याला? ही सकाळ संध्याकाळ 2 टाईम घ्यायची असते. हां, आणि कोमट पाण्यात का गरम पाण्यात? कसं? ते कोमट पाण्यामध्ये. हे जे आहे याच्यामध्ये साधारण 40 प्रकारच्या 35 ते 40 प्रकारच्या वनस्पती मिक्स आहे याच्यामध्ये. हां, आणि पित्तामुळे 40 प्रकारचे आजार निर्माण होतात. हां, मग ते आजार कुठले काय होते ते सांगता येतं. 40 प्रकारचे आहेत बऱ्यापैकी त्याच्यातून, आणि याच्यावर उपचार होतो. ते आपण पित्ताचे खडे म्हणतो, त्याचं काय? पित्ताचे खडे पण याच्याने कमी होऊ शकतात. पोटात जळजळ वगैरे कमी होईल ना औषधीने? हो, सगळं जळजळ कमी होईल, उष्णता कमी होईल. त्याच्यातून उष्णता कमी झाली, बरेचसे आजार कमी होतात. हां, बरं, पित्तामध्ये ताक पिलेलं चालतं का? हो, चालतं. जर आम्हाला औषधी पाहिजे असेल तर तुम्ही कसं पाठवणार? कुरिअरद्वारे पाठवण्यात येईल आपल्याकडे. आणि त्याचे चार्जेस वगैरे कसे असतात कुरिअरचे? कुरिअर चार्जेस जे काय असतील ते साधारण 70-80 रुपये असतात महाराष्ट्रामध्ये. हां, आणि आपल्या कुठे आहे? हे पुण्याला धायरी येते. डोळे पण खूप खाजवतात ताई. ते पित्तामुळे खाजवतात. पित्त वाढले की डोळे खाजवतात ते. हां, डोळे म्हणजे असं चुरचूर करतात, हां, खाजवतात. हो, त्याच्या पित्तामुळेच होतं का त्याचं? हो, पित्तामुळेच होतं.